मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आता कीर्तन सुरू झालंय. दरिद्रेवानी कीर्तनाला बसायचं नाही. ते तोंड सोडून द्या, दाढीला हात लावून, डोक्याला हात लावून, तंगडेवर करा, गुडघे फाकवा. यायचं नाही, यायचंच नाही. लांब बसायचं, चांगला चप्पल जोड पाहायचा. पण ते कीर्तनाला बसलो भामटेवानी बसायचं नाही. आणि तसाच मी आला मग काय गॅरंटी. ते नाचले पाहिजे. अवलादी डांबरीवर नाचत्या बाई वाड्यावी आणि राहतो भाड्याच्या घरात. सुनू तुझा माझ्यावर भरोसा नाही. तुझ्या बापाचाच नाही तर सुनू मला आमदार झाल्यासारखं वाटतंय. चैनवर वड. इथे नाचलं पाहिजे. इथं नाचता नाचता गळाला देवाचा पिता मार. कीर्तनाला सुरुवात. चिंता बिंता काहीच करायची नाही. कारण का आपण येताना काही हाणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही. आणि जे आई वडील तीर्थ आहे. बस फायनल झालं. पुन्हा डोकं नाही लावायचं. दुसरा मुद्दा मला तुमच्या पुढे मांडायचा आहे. चिंता करायचं काहीच कारण नाही. आपण येताना काही आणेल नाही, जाताना काही न्यायचं नाही, मधलं आपलं नाही. आणि ज्यांच्यासाठी आपण कमावलंय ती अवलाद काही नाही, सुची नाही. आपण बांध करून वाढवली, त्यानं टेप लावून इकली, काय फाफरीट. आपण पाणी घालून दूध विकायचं, त्याने पाणी टाकून प्यायचे, मग वासरूत प्यायलेलं काय वाईट. हाय पितोच आहे. उपयोग काय त्याचा. आपला पोरे आपल्याला विचारितोय काय केलंय माझ्यासाठी. आता आपण केलं ते सांगायचं का. बाप म्हणलं मारली जखम्या, मग आता करीन काय. चिंता बिंता नावाची गोष्ट सोडून द्यायची महाराज. कधी चिंता करायची नाही. वाक्य सांगा. कटेवर हात, विटेवर उभा, तो जगाचा बाप. तो राजाचा रंकाही करू शकतो आणि रंकाचा राजाही करू शकतो. त्याच्या मनात आलं तर रात्री नोटांवर झोपणारा सकाळी भीक मागू शकतो. आणि सकाळी भीक मागणारा दुपारी गाडीतून हात काढू शकतो. आणि दुपारी गाडीतून हात काढणारा संध्याकाळी त्याच गाडी खाली मरू शकतो. देवानं स्वतःचा बाप सोडला नाही. स्वतःचा बाप बायकोच्या मांडीवर मारला आणि फडफडणारा जटायू स्वतःच्या मांडीवर मारला. दशरथ बायकोच्या मांडीवर मेला आणि जटायू रामाच्या मांडीवर मेला. दशरथ बायकोच्या मांडीवर मेला आणि देवाची बायको पळवणारा त्याच्याजवळ मेला. रावण मारायला रामाजवळ आणि दशरथ मारायला बायकोच्या जवळ. देवानं बाप सोडला नाही स्वतःचा. तुम्हाला कोण सोडील. त्यामुळे चिंता बिंता काय करायचं नाही. कोण दिवस येईल कसा फक्त रिलॅक्स राहायचं. देव ठेवील तसं राहायचं. ज्या दिवशी किक बसेल त्या दिवशी जायचं. डोक्याला ताण करायचा नाही. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तू पप्प्याची बिस्किटं खातीन. तू काय पप्प्याची चिंता करती. पप्प्यामुळं तुला भाकरी नाही, तुलाही कोण पुशित. मग ती मायाशिवाय पप्प्या राहत नाही. पप्प्या राहतोय काय खाती. काय घेणं नाही ह्या जगाला. लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. तुम्हाला वाटतं आम्हाला लई लोक मानित्या. पागल आहेत तुम्ही. हां, काही लोक म्हणतात मला लई लग्नपत्रिका येतात, मला लई फोन येतात, मला लई लोक मानित्यात, सारखं मला हिंडावं लागतं. भरमिष्ट झाला तू. तुझ्या डोक्यात फरक झाला येड्या. लोक भरतं कामापुरतं वापरी. त्या लोकांना काय घेणं. उद्या उलासलाय बी तू. हां, काय म्हणते बा मला 5 वाजता लई लोक मित्र फोन करत्या पाजितो म्हणून. पाजायचं बंद करतोय. मौतीला सुद्धा येणार नाही. लोकांना काय घेणं नाही. हो, फॉर्म भरायला अख्खं गाव, प्रचाराला अख्खं गाव, उमेदवार पाडला एकटा घरी आला, कार्यकर्तेच गायब. ते दुसऱ्याच्या गुलालात गेले जिंदाबाद. काय घेणं नाही लोकांना. हो, काही घेणं नाही. जगाचा बाप डोंगराखाली दाबायला गेला तर एकही गवळी थांबला नाही. त्यानं करंगळी लावली तेव्हा बाकीचे सावध झाले. मग म्हणले देव आमचा कृष्णाची. आणि तेव्हा एकही थांबला नाही. लोकांच्या नादी लागू नका. तुम्हाला वाटतं आम्हाला लई लोक मानितात. तुमच्या डोक्यात फरक झालाय. भुईमुगाच्या शेंगात दान आहे तर त्याचा मुक्काम पोथ्याते. दाना निघून गेला का त्याचा मुक्काम चुलीते. पुढे जाऊन सांगा तुपाच्या डब्यात तूप येतं त्याचा मुक्काम कपाटात. तूप निघून गेलं का त्याला तार आहे तार. आणि तो खुटीला आहे. ज्याला येईन त्यानं भरायचा. पावसाळा संपल्यावर खेकडं निघत नाही. हो, 99% लोक म्हणले तुकाराम महाराज गरीब होते. डोक्यातून काढून टाका. जगातलं पहिलं पांडुरंगाचं मंदिर तुकोबारायाने बांधलंय. आणि आळंदीचा गाव भाई तुकोबारायानेच बांधलाय. आळंदीच्या मंदिरातला समाधीचा जवळचा जो गाभारा आहे तो कोणी बांधलाय. तुकाराम महाराज म्हणजे आपल्या अर्धवट पोथ्या वाचायच्या. हे नाही हो नाही.
जिला सून नाही ती तर लई टाकळे फोडी ती माझ्या डोळे देखत आणायची आण ना आण ग बयान तुला अजून सुनाचा झटका माहित नाही वैशाखा सुना आली का जास्त तू दिंडीत निघलीच हो महिला म्हणलं पटकन उत्तर द्या भावाची पोरगी तुम्ही भावाची पोरगी तुम्ही करून आणली तुम्हाला आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून आधार जिनं आणली तिची मुलाखत घ्या जिनं भावाची पोर करेल ना तिची गाठ घ्या तू आणि झोडाय माणूस मिळाला तिला विचारा ना धाकट्याचं लगीन करते का तसा देवाला सोडीन पण नाही भावाची पोरगी करायचं टाळावा कधी बी आता जुळत आलं संकोनचं तर त्याला कीर्तन संपल्या फोन करा भाऊ कोणलाही दे कारण भावाची पोरगी जर केली महिला मंडळ विनोद नाही भाऊ हा काही झालं तर मुलीचीच बाजू घेणार तो बहिणीची बाजू कशी घेईल त्याला जवळची मुलगी आहे उद्या भांडण झालं होतं म्हणतो माझ्या गुड्डीचा दोष नाही माझ्या बहिणीच्या डोक्यात फरक झाला नाही गुड्डी माय पहिल्यापासून गुड्डी हुशाराची माय गुड्डीची नाही आली गुड्डी कॉलेजला जरी होती 3 दिवस पळून जायची पण गुड्डी कोणाला माहीत सुद्धा होते माया गुड्डी पायी 3 पोरांनी भाषा घेतल्या पण गुड्डीला घम नाही गुड्डी माय पहिल्यापासून आणि आता बहिणीला सुद्धा माई गुड्डीच गोळ्या देऊ शकते आणि बऱ्याच बहिणींना गुड्डीनं गोळ्या सावध व्हा महाराजांची भाषा आहे अर्थ लोपले पुराणी नाश केला शब्दाने आणि चिंता विंता करायची नाही अभंगातला दुसरा मुद्दा संपला अभंगातला तिसरा मुद्दा आज गायक वादकोणी जन्मंडपाले माहितीवाले सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये उरुळी कांचन ग्रामीण विकास प्रतिष्ठान उरुळी कांचन फेस्टिवल कार्यक्रमाचे आयोजक संयोजक ग्रामस्थ भजनी मंडळ अध्यक्ष साहेब कार्यक्रमाचे आयोजक संयोजक गायक वादक गुणजन मंडपवाले माईक सिस्टीमवाले महिला बचत गटाच्या बाया महिला आघाडीच्या बाया कॉलेजच्या पुरी बिरी दारुडे बिरुडे बेवडे बिवडे जुगारे बिगारे मटका लावणारी आकडा वाढ उद्या कोणी म्हणाय नको मा नाव नाही घेत मी कीर्तनाला जाऊन मा नाव नाही घेतलं गायक वादक गुणजन मंडपाली बचत गटाच्या वाया महिला आघाडीच्या वाया कॉलेजच्या पुरी बापाला धोका देणारे पुरी पळून जाणारे पुरी प्रियकराच्या प्रियशीच्या भावाचा मार खाणारे पोरं गायक वादक गुणजन कार्यकर्ते मटकेवाले आकडेवाले सगळ्यांना धन्यवाद आणि आजच्या कीर्तनात पहिलं कौतुक करावं तर ह्या कार्यक्रम संयोजक मंडळीच्या अध्यक्ष संचालकांचं सगळ्यांचं आज 16 वर्षापासून चाललेला फेस्टिवल आहे 16 वर्षापासून 16 वर्ष परंपरा टिकवली हे सगळ्यात कौतुक करण्याची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट हा सामाजिक कार्यक्रम आज तरी काळाची समाज संपला आता ह्या मंडळाच्या 16व्या फेस्टिवलला 100वा फेस्टिवल आपल्याकडून व्हावा अशी देवाकडे प्रार्थना करू आणि आता समाजाची बांधिलकी म्हणून आता काही गोष्टी केल्याच पाहिजे आणि सगळ्या गोष्टी सरकारनं करायच्या नसतात ही लोकांना काय झालंय सवय लागली या डांबरीओ रा उभे आणि आडवा गाड्या काम नाही तुम्हाला काही झालं का गाड्या आडवा गावात लाईट नाही गाडी अडवायचा काय संबंध तू हे वायरमॅन आहे तुला भेजा बिजा आहे का काही गावात नळाला पाणी आलं नाही डांबरी काला आडीतो तू गावात सरपंच आहे कमिटी आहे तिकडे झक मारा ना काय झालं मूर्ख माणसांना समाजात किंमत आली त्याच्यामुळं चांगल्या माणसाला त्रास झाला राष्ट्रगीत पाठ नाही झेंड्याजवळ उभं राहायला पट्ट्या झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे काय उपयोग काय झालंय गडी नाही गडी द्याखणं नाही पण गडी नाही काय गडी द्याखणं नाही कोण नाही वाटते त्याचा खिस घ्यावा पण गडी नाही ना काय झालंय नीट ऐका दाणे नसणारं कणीस माणसं नसणारं गाव आणि ज्ञान नसणारं जगणं सारखंच आहे गावात सगळ्या सुविधा आहेत फक्त माणसं नाही बाजरीचा कणीस 1.5 फूट आहे फक्त दाणे नाही काय उपयोग त्याचा उसाला आलेला तुरा शिळीच्या गळ्याचं लोंबलेलं सड गाईच्या काशीतलं गुचिड गाळात असणारा बिडूक
पाण्यातला मासा, काय उपयोग आहे त्यांचा? हा, त्यामुळे ह्या मंडळाला कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. गायक वादकोणी जनमंडपाले माय सिस्टीमवाले या सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि ह्या फेस्टिवलच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देताना सामाजिक बांधिलकी म्हणून या अध्यक्ष साहेबांनी एवढं मोठं नियोजन केलं, त्यांना धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. आज कीर्तनाला घेतलेला अभंग तुकोबारायांचा आहे. तुकाराम महाराजांचं असं म्हणणं आहे, तुम्हाला सुख मिळवायचं आहे. आता तुम्ही सुख कशाला समजलेत? गाडी, बंगला, सुखी आहे बा, हा पागलपणा आहे. बंगल्यात जे राहतात झोपायच्या गोळ्या आहेत त्यांना. झोप रे भो झोप. काहींच्या गोळ्या झोपल्या पण गडी नाही झोपला. काय भांडे घासणारी बाई भांडे धुवून 3ऱ्या मजला चढती, बंगल्यावाल्याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनच खाली येते. मनक्यात गॅप, डोळ्याला अंधाऱ्या त्या. अगं तू जगती तरी कशाला? जर त्यालाही मोकळं करीन तोही गुंतून तुला, त्यालाही दुसरी करता येईन आणि तूही उलथानं. मग आता बंगल्यावाली आणि झोपडीवाली याच्यात सुखी कोण? रस्त्याच्या कडेला भिकारी घोरात आहे तर कुत्र्याची कळवण झाली तर उठानं. बंगल्यात फक्त मांजरानं उडी मारली, उठला, उघडा बंब भोपळा, संडासात बॅटरी लाईन, बाथरूम मध्ये बॅटरी लाईन, त्याचीच सावली पाहून माग सरकून पडलं जिन्यावरून खाली, मेलं. ती सुखी आहे का? बंगल्यातला सुखी आहे का झोपडीतला सुखी आहे? बागायतदार सुखी आहे का मजुरीला जाणार सुखी आहे? मजुरीला जाणार सुखी आहे. शिपाई सुखी आहे का अधिकारी सुखी आहे? शिपाई सुखी आहे. 5 वाजले कुलूप लावलं, रातचं चोर नाही ना काय पडलं, चाललो. हा,